बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय दृष्ट्या बातमी। बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये जुंपलेली आहे। आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। 17.5 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती केली। 17.5 रुपयांची साडी मत परिवर्तन करू शकत नाही। राणांनी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यावर बच्चू कडूंनी टीका केलेली आहे। 2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17.5 रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका, अशी टीका करत बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांचा खरपूस समाचार केला। पैसा मायेची सेवा नाही करू शकत। मायेची सेवा करायला अंतर्मन तयार पाहिजे, चांगले विचार पाहिजे। 17.5 रुपयाची साडी देऊन त्या मेळघाटची बेइज्जती करून टाकली। 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17.5 रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल, तोडावं लागेल। काही लोक फक्त राजकारण करतात, नौटंकी करतात। अरे जेव्हा त्या जेलाच्या सतरंजीवर झोपावं लागते, जेलातलं जेवण जेवावं लागते। उद्धव ठाकरे सरकारमध्ये जेव्हा हे मंत्री होते, त्या मंत्री असताना दिवाळीच्या 3 दिवसाआधी तुकडोजी महाराजांच्या मोजरी या पवित्र भूमीवरून मला दिवाळीच्या 3 दिवसाआधी अरेस्ट केलं। माझ्यासोबत अनेक शेतकरी होते। आमची दिवाळी अंधारामध्ये गेली, पण शेतकऱ्याला उद्धव ठाकरे न्याय देऊ शकले नाही। त्याच सरकारमध्ये हे मंत्री होते आणि त्या दिवाळीच्या दिवशी सुद्धा आम्ही अन्नत्याग केला। म्हणून मला असं वाटतं की बोलणं फार सोपं आहे। ते खूप आंतरराष्ट्रीय नेते झालेले आहे, आंतरराष्ट्रीय वक्ते झालेले आहे, आंतरराष्ट्रीय नेते झाल्यामुळे ते काही बोलू शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।